नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात RJ आस्थासोबत. समाजातील समाजासाठी झटणाऱ्या पण प्रसिद्धीपासून कोसो दूर असणाऱ्या अवलिया व्यक्तींची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमात, ज्याचे नाव आहे छुपे रुस्तम माणसे मनामनातली. या कार्यक्रमाची संकल्पना आहे प्राध्यापक जगदीश संसार यांची. रसिक श्रोते हो, आई वडील आपल्याला जन्म देतात, गुरु ज्ञान देतात आणि समाज आपल्या जीवनाला आकार देतो. ऊन, पाऊस, वादळ, वारा, भूकंप अशा नैसर्गिक संकटांची तमा न बाळगता काही माणसे समाजाच्या प्रगतीसाठी निस्वार्थ वृत्तीने अहोरात्र झटत असतात. विशेष म्हणजे अशा समाजरत्नांचा गौरव करण्यासाठी तुमचे लाडके FM चॅनल 107.8 FM अर्थात रेडिओ पुणेरी आवाज सादर करीत आहे एक नवा कोरा करकरीत कार्यक्रम छुपे रुस्तम माणसे मनामनातली. 13 ऑक्टोबर 2023च्या कार्यक्रमातील पहिले छुपे रुस्तम आहेत थेट अमेरिकेहून समाजरत्न तनुजा प्रधान. चला तर ऐकूया त्यांचा परिचय. आपले पूर्ण नाव तनुजा प्रधान आहे. आपण चार्ल्स्टन, अमेरिका येथे स्थायिक आहात. आपण मानसशास्त्रात BAचे शिक्षण घेतले आहे व क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये MA कंप्लीट केलेले आहे आणि आता आपण त्याचे समुपदेशनही करता. BAला मानसशास्त्रात आपण प्रथम आलात आणि विद्यापीठात 3रा क्रमांक आपण प्राप्त केलात. MAला विद्यापीठात 3रा क्रमांक आपण प्राप्त केला आहे. आपण मूळच्या पुण्यातल्या असून सध्या अमेरिकेत आपला वास्तव्यास आहे. आपल्याला विविध गोष्टींची आवड आहे. वाचन, रांगोळी, क्विलिंग, वन स्ट्रोक पेंटिंग, शास्त्रीय संगीत व भजने ऐकणे आपल्याला आवडतात. आपण YouTube चॅनलवर अधूनमधून व्हिडिओज बनवता. निसर्ग फोटोग्राफी, चित्रपट पाहणे आणि नवीन गोष्टी शिकणे याची आपल्याला आवड आहे. आपण मराठी, हिंदी, इंग्रजी व थोडेसे उर्दू भाषांमध्ये लिहिता. आपण साहित्य क्षेत्रात कार्य करत आहात. रसिक श्रोते हो, आता पाहूयात तनुजा मॅम कोणत्या सामाजिक संस्थेंशी संलग्न आहेत. विश्वभान प्रतिष्ठान, सेंट जोसेफ महाविद्यालय, चार्ल्स्टनचे मंदिर, महाराष्ट्र मंडळ ऑफ चार्ल्स्टन या संस्थेंशी आपण संलग्न आहात. सदर क्षेत्रात आपण किती वर्षे कार्य करत आहात? साहित्य क्षेत्रात आपण 3 वर्षापासून कार्य करत आहात असे आपण सांगता. श्रोते हो, आता आपण ऐकूया तनुजा मॅमच्या कार्याचा सविस्तर परिचय. आपण साकव्य परदेशी परिवार समूहाच्या प्रमुख आहात. त्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय कवी संमेलन आयोजित करणे, आतापर्यंत 5 कवी संमेलन आपण आयोजित केले आहे आणि परदेशी कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे. विश्वभान प्रतिष्ठानसाठी अमेरिकेत मराठीचा प्रसार हा लेख आणि ललितलेख लिहून सादरीकरण आपण केलेले आहे. सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सतपाळा, विरार पश्चिम आणि MMP शहा स्वायत्त महिला महाविद्यालय माटुंगा यांच्यासाठी अलग व त्यांचे रसग्रहण आपण सादर केले आहे. चार्ल्स्टन येथील मंदिरात भोजन प्रसादासाठी अन्नदान करणे आणि मंदिरात उत्सव व्यवस्थापनात मदत करणे असे कार्य आपण करत असता. नुकताच महाराष्ट्र मंडळ ऑफ चार्ल्स्टन हा समूह 3 महिलांसोबत आपण सुरू केला आणि यशस्वीरित्या गणेशोत्सव पार पाडलात. साकव्य विकास मंच, काव्यनिनाद साहित्य मंच पुणे, मोहर्ली लेखणी साहित्य समूह इत्यादी अनेक मान्यवर ऑनलाईन साहित्य समूहात आपण सदस्य आहात. श्रोते हो, आता वळूया तनुजा मॅमच्या पुरस्कारांकडे. गेल्या 3 वर्षात साहित्य क्षेत्रात विविध कविता व कथा स्पर्धा जिंकल्याबद्दल जवळपास 100 पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत, ज्यात स्टोरी मिरर, शोपीझन, ऋतुपर्ण यांच्याकडून तसेच विश्वशांती प्रतिष्ठानतर्फे आंतरराष्ट्रीय एकात्मता मानवतावाद पुरस्कार, आंतरराष्ट्रीय श्री गणेश पुरस्कार, वर्ल्ड स्पिरिच्युअल पोएट्री अवॉर्ड, इरा चॅम्पियन्स ट्रोफचा सर्वोत्कृष्ट लढवय्या पुरस्कारसुद्धा आपल्याला प्राप्त आहे. आता आपण पाहूयात मॅडमचे आदर्श कोण कोण आहेत. शारीरिक प्रतिकूलतेला तोंड देत सतत काम करण्याची दुर्दम इच्छाशक्ती असलेले जगातील सर्वात महान भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग आणि संत वृत्तीची कवी मनाची आपली आई हे दोघे आपले आदर्श आहेत असे आपण सांगता. श्रोते हो, आता पाहूयात समाजातील प्रतिष्ठांनी व्यक्त केलेली तनुजा मॅम बद्दलची मते.
4 देशांनी डिलीट पदवी दिली आहे आणि नासाकडून ज्यांचे नाव मंगळावर पाठवले जाणार आहे अशा डॉक्टर नीलांबरी गानू तनुजा प्रधान यांच्याविषयी लिहितात. तनुजा माझी चांगली मैत्रीण आहे. ती अत्यंत हळवी आहे, तरीही हुशार आहे, मनमिळाऊ आहे, तिला साहित्यात रुची आहे आणि मला तिचा अभिमान वाटतो. कोल्हापूर येथील लेखिका आणि कवयित्री राधा गर्दे तनुजा प्रधान यांच्याविषयी कौतुकाने म्हणतात, अमेरिकेत राहून मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीची सेवा करणाऱ्या तनुजा प्रधान म्हणजे भारतीय संस्कृतीच्या पुजारी आहेत. खरंच मॅडम, अमेरिकेत राहून सुद्धा मराठी साहित्य जपणे आणि त्याचा विचार करणे, त्याच्या विषयाचे काम करणे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. आता ऐकूयात त्यांनी समाजाला व तरुणांना काय संदेश दिला आहे. आपल्या आयुष्याचे ध्येय भरकटले तरी हरकत नाही. खचून जाऊ नका. अनेकदा पडलो तरी पुन्हा उठून नवीन वाट शोधून वाटचाल सुरूच ठेवा. संवेदनशील बना, पण कणखरपणा सोडू नका. अन्याय आपणहून करू नका, पण अन्याय सहनही करू नका. देशासाठी जिथे असाल तिथून कार्य करत राहा, असा मोलाचा संदेश आपण युवकांना व समाजाला दिला आहे. आता ऐकूयात तनुजा मॅमच्या भविष्यातील योजना काय काय आहेत. जसा दिवस उगवेल तसा तो सार्थकी लावायचा. गेली काही वर्षे झाली आपण आजचा दिवस खरा या तत्वावर जगत आहात. खूप जास्त योजना आपण आखत नाही, पण जोपर्यंत जमेल तितकी वर्षे साहित्य सेवा करायची, दुसऱ्यांना मदत करायची आणि देश सेवेत खारीचा का होईना वाटा उचलायचा हे नक्की, असे आपण सांगता. आता आपण पाहूयात आपण कोणाकोणा सहाय्य व मदत केली आहे. ज्यांना जशी मदत लागते तशी आपण करता. साहित्य क्षेत्रात शुद्धलेखन तपासून देता. कविता, कथा, दीर्घकथाही आपण तपासून दिल्या आहेत. ज्यांच्यात लेखन कला आहे त्यांना लिखाण करायला प्रोत्साहित आपण करत असता. स्पर्धेसाठी कविता उत्तम कशी बनेल याबद्दल आपण मार्गदर्शन करता. तसेच कवी संमेलन आयोजित करताना कविता सादरीकरण करण्यास ज्यांना आत्मविश्वास नसेल त्यांना ऑनलाईन सादरीकरण कसे करावे, त्यासाठी व्हिडिओज कसे बनवावे याचे मार्गदर्शन आपण करत असता. मदत म्हणून विनाशुल्क समुपदेशन देखील आपण करता. आपल्यासारखे साहित्यिक व समाजासाठी अहोरात्र झटणारे तरीही प्रसिद्धीपासून दूर राहणारे आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM च्या दृष्टीने छुपे रुस्तम आहात. धन्यवाद.